अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। अजित पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला, त्याची सीबीआय चौकशी करण्याचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आलंय। विमान अपघाताची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली गेली आहे। आज माननीय मुख्यमंत्री महोदयांची मी आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रतिभाई, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि दादांचा जो अपघाती मृत्यू झाला या संदर्भामध्ये आम्ही त्यांना एक निवेदन दिलं। या संबंध प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी त्या ठिकाणी करावी असं मुख्यमंत्री महोदयांना आम्ही निवेदन त्या ठिकाणी दिलं। मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की उद्या केंद्र गृहमंत्र्यांच्याकडे राज्य सरकारच्याकडनं या संदर्भामध्ये पत्रव्यवहार केला जाईल आणि ही सगळी चौकशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सीबीआयच्या मार्फत जी काय करू इच्छित आहे त्या संदर्भात त्यांच्याकडनं मुख्यमंत्री या नात्याने पावलं उचलली जाणार आहे। खरोखर तर ही मागणी प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची आहे। आज आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या अध्यक्षतेखाली जे शिष्टमंडळ माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलं त्या मागचं कारण एकच आहे की आता ब्लॅक बॉक्स रिकव्हर करायला विदेशात पाठवलं जाण्याचं काल सांगण्यात आलं। त्याच्यानंतर अनेक गुंतागुंतीचे प्रश्न, काल मी आपल्या चॅनलवर प्रश्न विचारला होता की जे पायलट घरून निघाले त्यांचं त्या दिवसाचं लोकेशन काय आहे, त्या दिवशी ते नेमके कुठे होते, हे महाराष्ट्राच्या मनात अनुत्तरित प्रश्न आहेत। त्याच्यामुळं त्यांनी सीआयडी चौकशीच्या संदर्भात जे काही निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले, आम्हाला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय यावर याची तात्काळ दखल घेतील, गांभीर्यानं कारवाई करतील आणि कारवाईला डिले होता कामा नये, कारण आता कार्यकर्त्यांचा संयम सुटतोय। खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, या सगळ्याच लोकांनी केंद्राचे अमित शहाजी यांची भेट घ्यायला पाहिजे होती आणि ही गोष्ट खूप लवकर व्हायला पाहिजे होती, कारण महाराष्ट्राला आणि एकूणच देशाला आदरणीय कैलासवासी अजितदादांच्या मृत्यूबद्दल मनात प्रचंड शंकाचं काहूर आहे। लोकांना क्लॅरिटी नाहीये की नेमकं झालंय काय। ज्या पद्धतीच्या घटनाक्रम विमान अपघातामध्ये झालेले आणि विमान अपघाताच्या नंतर ज्या लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत त्याचं निरसन 100% केलं पाहिजे आणि खरंच हा घातपात असेल तर त्याची उच्चस्तरीय सीबीआय चौकशी अत्यंत वेगाने झाली पाहिजे असं आमचं मत आहे।